मला आहे ना खरं आज सकाळपासून प्रचंड गडबड होती. मला ते कळाले ते काय झाले कसं झालंय. ती बाई ते मला एका कार्यकर्त्याने दाखवली पण मला ते ऐकता नाही. म्हणजे तुम्हाला काय विश्वासात घेतलं नाही या सगळ्या निर्णय प्रक्रियेत? जवळजवळ तसंच आहे. काल रात्री नाही काल दिवसात आम्ही बसलेलो होतो. पहिली गोष्ट म्हणजे काल जे झालं त्याच्यानंतर जो फीडबॅक यायला पाहिजे होता तो काय आला नाही. फोनवरती बोलून झालं पण ते काही गोष्टी समाधानकारक नाहीत. त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये थोडासा निरुत्साह. तुमची मागणी काय होती, त्यांचं काय प्रतिक्रिया होती? साधं सोपं गणित आहे की तालुक्यामध्ये शिवसेनेला कमीत कमी 3 जागा मिळाव्यात. शिवसेनेला 3 जागा मिळाव्यात. खरं तर लोकसभेच्या वेळेला आम्हाला ज्या पद्धतीनं सांगण्यात आलं होतं की पुढची विधानसभा ही आपल्याला मशालीला मिळेल आणि त्या मशालीच्या वेळेला आपल्याला माहिती आहे विधानसभेच्या वेळेला देखील असंच झालं. आणि मग तुम्हाला पटणार नाही माझ्याकडे काही कागद लिहिलेले. राष्ट्रवादीचे नेते माझ्या नारायणगावच्या ऑफिसला आले. तिथं काही कमिटमेंट झाल्या. पुढच्या वेळेला तुम्हाला मानाचं पान दिलं जाईल असंही सांगितलं गेलं. पण आम्हाला कोणत्याही पद्धतीचं तसं काही पूर्तता करण्यात आलेली नाही. आमची मागणी हीच होती की शिवसेनेला कमीत कमी मशालीला तालुक्यामध्ये 4 जागा मिळाल्या पण 4च्या ऐवजी 3वरतीच कार्यकर्त्यांचं समाधान होतं. पण तसं काही झालेलं नाही. 3 जागा कोणत्या मागणी? बघा 2 गोष्टी होत्या. मंगेशांना काकडे एका मतावून पडले होते. बोरी खोडद जिल्हा परिषद गटे आणि गुलाबशेठ पारखे यांचा सावरगाव धालेवाडी. तसा तर आमचा नारंगावरती देखील दावा होता पण तडजोडीमध्ये एखादी जागा कमी होऊ शकली असते. बरं, मग आता जे पारखे आहे ते तुमच्यावर अप्रत्यक्ष आरोप करतायत, आम्हाला विश्वास घेतला नाही, इकडे जाण्यापेक्षा इकडे या किंवा तुमच्यावर विश्वास ठेवतात. काय सांगा? आता पारखे साहेब खूप मोठे आणि पारखे साहेबांच्या बाबतीमध्ये मी बोलतो चिरंजीव त्याचं काम करेल. आज उद्या अजून मी जास्त बोलेल. त्यांचे चिरंजीव जे करतायत ना ते देखील कार्यकर्त्यांना माहिती आहेत का त्यांनी कसं कसं कुठं कुठं मिटिंगा केल्या सगळ्यांना माहिती आहे. थोडंसं खुलाशाने आहे ना अजून 1 दिवसानंतर. माऊलीशी अशा देखील चर्चा आहे की तुम्ही शिवसेनेत प्रवेश करणार आहात. नेमकी सत्य काय? अजिबात त्याच्यात काही सत्य आजच्या घटनेला नाही. 2 गोष्टी आहेत. कार्यकर्त्यांचा प्रचंड रेट आहे की आपल्याला कमीत कमी 3 जागा मिळायला पाहिजे होत्या आणि त्या 3 जागा मिळाल्या नाही. काल आमचे सगळे पदाधिकारी होते. जिथं आमची निवडून येण्याची ताकद आहे त्या बोरी गटामध्ये तुम्हाला उमेदवारी मिळणार नाही. जिथं आमची निवडून येण्याची ताकद आहे त्या पिंपळवंडीमध्ये तुम्हाला उमेदवारी मिळणार नाही. मग कार्यकर्त्यांनी कुठं लढायचं? खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब. तुमचे बाकीचे पदाधिकारी त्यांच्या माडीला लावून का बसतात? कोणते पदाधिकारी? दिलीप बामणे बसले, गुलाब पारखे बसले. आदरणीय दिलीपदादा बामणे हे पक्षाचे संपर्क प्रमुख आहेत. त्यांचं काम काय इकडे काय घडतंय हे तिकडं सांगायचं. शेवटी ते पक्षाचे दूत आहेत ना, मातोश्रीचे दूत आहेत. त्यांचं काम ते करणार ना साहेब. दिलीप त्यांनी अधिकृत तिथं घोषणा केली ना, तुम्हाला बोरीत फोडत द्यायला आम्ही सगळे तयार आहोत मशालीला. काय प्रतिक्रिया? कुणी सांगितलं तुम्हाला? आता बाईट घेतली आम्ही. त्यांनी जाहीर करावं ना. जाहीर बाईट मध्ये सांगितलं. बघा काही गोष्टींमध्ये मी माझ्याकडं फोन कॉल रेकॉर्ड होत नाही. कालपासून कमीत कमी 8-10 वेळा दिलीपदादा बामणे आमचे संपर्क प्रमुख, त्याचप्रमाणे सुरेश भाऊ गोर आमचे जिल्हा प्रमुख, सन्माननीय नेत्यांबरोबर मी डायलॉगमध्ये आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये तिथं ते होणार नाही अशा प्रकारचे स्पष्ट माझ्याजवळ त्यांनी सांगितलेलं आहे. आता तुम्हाला तशी साथ हे राष्ट्रवादीकडून मिळत नाही किंवा धनुष्यबाणाकडून मिळत नाही. आता पुढची भूमिका काय? आज संध्याकाळी यांची झालेली. येस त्यांची युती झाली. आज संध्याकाळी काही झाल्या घटना इतक्या फास्ट घडत आहेत कार्यकर्त्यांशी डायलॉग करायला वेळच मिळाला नाही. आज संध्याकाळी आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांशी बोलून आम्ही निर्णय घेणार आहोत. असं तुमच्या एवढं अपप्रचार किंवा प्रचार चालवला जातो तर तुम्ही फक्त तुमच्या पत्नीला उमेदवारी मिळवा यासाठी सगळं पक्ष वगैरे निष्ठा बाजूला ठेवून याच्याकडे त्याच्याकडे जातात. ह्याच्याकडे त्याच्याकडे म्हणजे कोण? कधी राष्ट्रवादीकडं कधी धनुष्यबाणाकडं. तुमच्या माहितीसाठी सांगतो राष्ट्रवादीशी बोलायला मी कधीही गेलो नाही. एकदा फक्त अतुल बेनकेंशी बोललो. ते जिल्हा प्रमुखांनी सांगितलं म्हणून पक्षाच्या आदेशानुसार. आणि शरददादा सोनवणेंकडे ज्या वेळेला आम्ही गेलो त्यावेळेला आमच्या पक्षाचे संपर्क प्रमुख होते. तालुका संपर्क प्रमुख दिलीपदादा बामणे होते, सुरेश भाऊ गोर होते. बघा राजकारण आहे. तालुक्यामध्ये प्रत्येक पक्षाला कोणाबरोबर तरी जायचं. मग ह्या वाटाघाटी करण्यासाठी तालुक्याचा तालुका प्रमुख नाही जाणार तर मग कोण जाणार?
त्यामुळे तुमच्याच पक्षामध्ये 2 गट पडले. नाही गट पडायचं काही कारण नाही. बघा काहींचं जर समाधान झालं नाही, आता काही लोक अशी पण आहे म्हणजे कधी कधी कुठेच नसतात, पण अशा वेळेला नेमकं भूचित्र उगवण्यासारखी येतात. मला एक सांगा फक्त, मग तुम्ही असं जर म्हणताय, मग आज जी राष्ट्रवादी तुतारी सोबतची काही युती झाली मशालीची, ती अधिकृत की अनधिकृत? मी कसं अनधिकृत म्हणू शकतो साहेब? असं काय करतात तुम्ही तालुका प्रमुख आहात. पक्षाचे तालुका संपर्क प्रमुख तिथे आहेत. मला आजच्या बैठकीला कोणाचं हे आलेलं नाही. मला एक मिस कॉल पडला होता दिलीप दादांचा, पण मी माझ्या गडबडीत होतो, त्यामुळे मला आज ते जुळलं नाही. रात्री आमची बऱ्यापैकी चर्चा झालेली होती सगळ्या गोष्टीमध्ये. काल त्यांनी क्लेरिफिकेशन देणं गरजेचं होतं. सगळे आमचे बघा, आज माझ्याजवळ 2 उपतालुका प्रमुख. बरं दुसरी एक गोष्ट आहे, आज तुम्ही सांगितलं दिलीप दादा बामणे होते, अजून कोण सांगितलं मला ते बघता आलं नाही म्हणून गुलाबशेठ पारखे होते, गुलाब पारखे होते, किंवा तुमचे ते शरद चौधरी असतील, किंवा तुमचे सोबत जे असतात काय काशीत ते पण होते, बाजार समिती संचालक तुमचे मित्र काय भास्कर शेठ गाडगे ते देखील ते पण होते. आणि मग आता त्यात तुम्हीच एकटे निवडून पडले, त्यांनी सगळ्या पाठी नाव घेतली, तुमचं नाव घेणं टाळलं. मंगेश अण्णा आणि तुम्हीच होते. बघा संघट या ठिकाणी ना त्यांनाही बोलायचं आहे ऐका. नंतर तुम्ही पहिलं बोला. प्रश्न असा आहे, संघटना म्हणजे केवळ माऊली खंडागळे होत नाही. संघटना म्हणजे काय असतं? उपतालुका प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, यापैकी आपल्याला तिथं कोण होतं? मला कोणावर टीका करायची नाही. संघटना म्हणजे काल आम्ही सगळे संघटनेची लोक बोलवली होती, त्यावेळेला खरं तर आज जे त्यांनी सांगितले ना तिथं आमच्या संपर्क प्रमुखांनी, ते समाधान काल त्यांनी जर उपतालुका प्रमुखांचं केलं असतं तर आज आले असते ना सगळे साहेब. तुम्ही बाहेर का पडलात? मग तुमची मीटिंग सुरू होती अमोल कधी? सोबत काल? नाही बाहेर नाही पडलो. आमचं सगळं झाल्यावर आम्ही सगळेच आलो ना, बाहेर नाही पडलो. 2 गोष्टी आहेत. काल एक अंत्यविधी होता माझ्या जवळच्या मित्राचा, दुर्दैवाने मला तिथं त्याची आई गेली, मला जाता पण आलं. पण घाईनं उरकल्यावर त्यांना सगळं उरकून आम्ही बाहेर निघालो. मी फक्त घाईनं गाडीत बसायला गेलो, बाकीचे सगळे कार्यकर्ते बाहेरच थांबले होते. मी मीटिंग मधून बाहेर नाही पडलो. सगळं आमच्या चर्चा झाल्यानंतरच बाहेर आलो. ठीक आहे, तर तुमची पुढची भूमिका काय? त्यांच्याशी जुळवून घेणार आहात की कसं काय? आमची पुढची भूमिका आज संध्याकाळी आम्ही सगळे उपतालुका प्रमुख, विभाग प्रमुख आम्ही सगळेजण बसणार आहोत. माझ्या बोरी जिल्हा परिषद गटातल्या कार्यकर्त्यांनाही मी बोलावणार आहे, किंवा कार्यकर्त्यांच्या याच्यावरती काय करायचं त्यानंतर मी भूमिका ठरवणार. शरद सोनवणे तुम्हाला आमंत्रण दिलेलं आहे धनुष्यबाणामध्ये प्रवेश करायला. हे आमंत्रण तर सगळेच देतात ना, राष्ट्रवादीवाले देतील. ते राजकारण आहे साहेब, राजकारणामध्ये तुम्ही उत्तर काय दिलं त्यांना? अजिबात काही उत्तर दिलेलं नाही. योग्य वेळेला उत्तर देऊ साहेब आपण. मला सांगा, आता तुम्ही सगळं आता हे 2 आता हे ठरलंय, आता तुम्ही तालुकाध्यक्ष असून मीटिंगला नव्हता, तुम्हाला माहीत पण नाही. मला एक उत्तर द्या, तर राष्ट्रवादीने मशालीसाठी किती जागा सोडायची तयारी दाखवतो? माहीतच नाही, आज तरी माहीत नाही. तुमच्या चर्चा चालू होत्या. काल आम्हाला फक्त नारायणगाव आणि सावरगाव धारेवाडी या 2च जागा त्यांनी सांगितल्या होत्या. ते पण काल त्यांनी ह्या 2 जागा सांगितल्या खऱ्या, पण परवा आपल्याच माध्यमातून म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून नारायणगावचा उमेदवार घड्याळावरचा जाहीर झालेला आपणही पाहिलेला आहे. हे सोशल मीडियात होतं ऑफिशियल. हे सांगितलं की तसं काही जाहीर झालं नाही अजून बाकी. हा म्हणजे मग ते कसं आहे बघा, ते जाहीर झालं नाही हे नंतर सांगणं आणि आधी त्या बातम्या मीडियामध्ये येणं, याच्यात काहीतरी कन्फ्युजन्स आहे. नारायणगावचं आणि तुम्ही सांगताय की सावरगावची तयारी होती, तर त्यांचं तेच आहे की फक्त स्वतःच्या पत्नीला उमेदवारी मिळत नाही, जागा मिळत नाही, म्हणून सगळं आकांत आंदोलन. प्रश्न 2 गोष्टी आहेत साहेब. बघा बोरी, पूर्वीचा बोरी कांदळी जिल्हा परिषद, आताचा बोरी फोडत झाला. या गटातली आकडेवारी मतदानाची तुम्ही काढा. शिवसेना ज्या वेळेला त्या धनुष्यबाणावरती लढत होती त्यावेळची काढा. नंतर 2 शिवसेना झाल्या. आम्ही सगळे शिवसैनिक, वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना मानणारे, उद्धव साहेबांना मानणारे, आदित्य साहेबांना मानणारे, त्यांनी आदेश केला की लोकसभेला तुम्हाला तुतारीवर जायचंय. आम्ही तुतारीवर गेलो. तुम्ही लोकसभेची तुतारीची आकडेवारी आमच्या जिल्हा परिषद गटातली काढून बघा, तुम्ही विधानसभेची आकडेवारी तिथली काढून बघा. मग मला सांगा, जिथं तुमचं पक्षाचं मताधिक्य आहे, जिथं तुमचे कार्यकर्ते, जिथं तुमची फळी भक्कम आहे, जिथं तुमचा गड मजबूत आहे, तो गट नाही मागायचा. आता माझी सौभाग्यवती तिथं लढते, याच्यात काय विशेष आहे? आम्ही असं म्हणायचं का? हे एक सांगतो तुम्हाला, आम्ही शरददादा बरोबर देखील आम्हाला सावरगाव धालेवाडी पाहिजेच याच मतावर होतो. तुम्ही विचारून बघा. म्हणजे ते ऐकत होते नव्हते तो भागला आपला, पण तो जो आरोप आहे ना तुम्ही म्हणताय, तर त्यांना विचारा की माऊली खंडागळेंनी सावरगाव धालेवाडी नको असं सांगितलं होतं का? सावरगाव जो मतदारसंघ आहे आम्ही सगळ्यात पहिला
सगळ्यात पहिला बोलणीमध्ये तडजोडीमध्ये सावरगावच आम्हाला मिळाला पाहिजे पहिला, आणि बोरी मिळाला पाहिजे, याच्यावरती आम्ही ठाम होतो. म्हणजे आता तुम्ही जे म्हणताय ना की तुमच्या मंडळीसाठी, माझ्या बायकोसाठी मी मागितलं त्याच्यात विशेष काय? गेली 40 वर्ष मी तिथं काम करतोय. मागच्या जिल्हा परिषद पंचायत समितीला तिथं काही नसताना एक हाती आम्ही हे निवडून आणले होतं, मोहन शेटेगिरी त्याच्याकडे एक हाती तिथं जिल्हा परिषद आणि दोन्ही पंचायत समित्या निवडून आल्या. काय त्याच्यात गैर काय? आज गट समजा राखीव आला, त्याच्यात गैर काय? मला वाटतं त्याच्यात गैर काहीच नाही. बघा तिथं मी परत सांगतो, ताकद आहे पक्षाची, मग पक्ष कसा वाढणार? जिथं तुमची ताकद नाही तिथं पक्षाने जागा घ्यायची, जिथं तुमचे कार्यकर्ते नाही तिथं पक्षाने घ्यायचं. कुठेतरी सगळ्यांनी घेरून माऊलींना बदनाम करायचं काम केलं जातं. दॅट सीट. आणि याच्यात मध्ये मला काही फरक वाटत नाही बदनाम वगैरे. बघा राजकारणामध्ये आता मोदी साहेबांवरती खूप लोक शिव्या देतात किंवा आमदार खासदारांवरती, मग तेच घेऊन बसायचं का? प्रश्न हा आहे, तालुक्यामध्ये संघटना वाढली पाहिजे. आम्ही नको त्या गटामध्ये कशा जागा मागणार? जिथं निवडून येण्याची शक्यता आहे उमेदवार त्याच जागा मागणार ना. जर ज्या गटामध्ये तुमच्याकडे उमेदवारच नाही अशा जागा कशा मागणार तुम्ही? शरद सोनवणेंनी किती जागा सोडायची तयारी दर्शवली? शरद दादा देखील या सगळ्यामध्ये म्हणजे शक्य होत नव्हतं तोडजोडीमध्ये, म्हणून तर इकडे दोन्हीकडे बोलणी चालली होती ना. पण शरद सोनवणेंची म्हणजे तयारी कोणकोणत्या जागांसाठी होती? शरद दादांची तयारी 2-3 जागेंवरती होती, ते अंतिम मध्ये आलेलं नव्हतं. आम्ही त्यांना हेच सांगितलं होतं की आम्हाला सावरगाव पाहिजे, आम्हाला बोरी पाहिजे आणि आम्हाला पिंपळवंडी देखील पाहिजे. याच्यावरती बोलणी चाललेली होती, त्याच्यामुळे ते नाही जुळलं. त्यांचं म्हणजे कुठं म्हणजे प्रॉब्लेम काय झाला, कोणत्या जागेवरून वाद झाला? बघा आता हे तुम्हाला सगळं माहिती आहे. मगाशी तुम्ही तिथं सांगितलं, आता खूप सखोलात जाऊन नको हे करायला, योग्य वेळेला आपण सांगू, अडचण नाही. तर आता पुढची भूमिका काय धनुष्यबाणामध्ये? आज संध्याकाळी सगळे आमचे पदाधिकारी जे आहेत, आता सगळे पदाधिकारी होते, थोडेसे आता उशीर झाल्यामुळे सगळे गेलेत, सगळे पदाधिकारी बसून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. शेवटी तालुक्यामध्ये संघटना महत्वाची आहे. कार्यकर्ते टिकले तर पक्ष टिकणार आहे, याच्यासाठीच आम्ही जीव काढतोय किंवा काढतही होतो. जर तुम्ही धनुष्यबाणामध्ये गेले तर आम्ही प्रश्न विचारला दिलीप पाहुणेंना, तर ते म्हणाले जर ते एकनाथ शिंदे गटात गेले तर ते गद्दार असतील. म्हणजे मंगेश अण्णांनी तुम्हाला दोघांना नाही म्हटलं? बघा आता कोण गद्दार काय गद्दार याच्यावर मी नाही बोलणार. दिलीप दादा मोठे नेते, एक गद्दारी बिद्दारीवर नको. आता हे बोलतील, मी त्याच्यावर खूप भारी विवेचन करेल, पण आज नको, आपण करू सर. खूप राखून ठेवले का बोलणं? नको का सर? असं काय बोलणार? संदीपजी तुम्ही आजचा दिवस जाऊ द्या, गद्दार बिद्दार हे सगळं गेलं याच्यामध्ये, करून घेऊ. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.